पाटिल तू फिर से इसकी मार्किंग भूला ठीक है नहीं लेकिन मार्किंग करके रखे खूप वरच्या नाही अजून लेवल सेटिंग सुरू नाही झालं आता ते ट्रायआउट्स करतात हां लिव्हर बंद करून स्विचिंग घे लिव्हर बंद करून स्विचिंग घे
फ्रंट सेक्शन A4 हो सांगितलं मी सांगितलं रेडे मध्ये 25 रुपये 25 येत नाहीये 26 घे हर हर महादेव हर हर महादेव काय टायमिंग लावले जेवढी हो तेच कमी करतो हे चिराग हे शुरू है ना बेरोजगार
फरक पड़ता ना धनंजय धन गेलाय ये सोपे पकड़ो आधी आलं कर दे निखिल ला उसको पकड़ो लाव लाव 26 लाव हे 26 Thank you.
सायली वो क्यों अरे लेवल हाइट चेंज हो गई ना इसलिए देख रहे खूपच वेगळे लागले त्याचे तो लाईट खूप हो ना रे सायली चला क्लास संपला लाईट चला अगं इकडे बघ अगं शी काय मुलगी आहे ही प्राणप्रिये तू घाबरू नकोस तुझा बाप तुझ्यावर खारीसारखी नजर ठेवून आहे पण गरुड जसा सापाला अलगद उचलून नेतो तसा तुला उचलून नेईन मला माहिती तू माझी चातकाप्रमाणे वाट बघत होतीस उंदराने सिंहाला जाळ्यातून सोडवावं तसं तुला सोडवेन अगं कावळ्याला शेवटपर्यंत कळतच नाही की तो पोकियाची बिल्ल पाडतोय तुझ्या बापाचं पण असंच झालंय अरे किती प्राणी गोळा केले तू बरोबर हे मावळे जसे शांतपणे शाहिस्ते खानाच्या छावणीत शिरले आणि त्याची बोटं तोडली तसंच या छावणीत शिरून तुझी बोटं तोडेल म्हणजे बोट धरून घेऊन जाईल महाराज महाराज आपण एकटे नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत रांग्याच्या पाटलाला पकडाया कोण महाराज आणि कुठला पाटील त्या पोरीला पकडले तोच तो रांग्याचा पाटील अहो नाही मी खरंच महाराज नाही मी तर फक्त त्या मुलीला सोडवायला आलो होतो मला माफ करा प्लीज अरे येड्यांनो एवढं विचार नका तुम्हासनी महाराज देशांतर करून आले की पाळा हवी अच्छा म्हणजे महाराज त्या पोरीला सोडवायला आले
हात तिच्या एवढंच नवं महाराज. आपण काय बी काळजी करू नका, आत्ता आणतो तिला सोडून. महाराज आम्ही असताना तुम्ही येणे की तसे का घेतली? प्रिय! अरे पण ताट खूप संतापले, ते आता येतच असतील. म्हणजे कणी उलटून परत येणं? महाराज आपण पुढे निघावं, आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही ही खिंड लढवू. हे तिघांना लाल म्हणालच होते ना, अचानक पावन खिंडीत कसे गेले? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? चल. महाराज काय गडावर पोचल्यावर तोच द्या. चालेल. माझ्या पोरीला कुठे रांजाचा पाटला लई खेळलास तू या गावशी. चल बाजूला, तिचं माझी पोरगी खुद्द महाराजांची नजर तुझ्यावर आहे. आता शिरच्छेद झाला म्हणून समाज स्वराज्यात बायांना कोंडून ठेवतोस वैर. अरे खरं तर कडेलोटच केला पाहिजे तुझा. आमच्या गावाकडे बी एक असलंच पाटील होतं, माझ्या चंद्रिकेला बी कोंडून ठेवलं होतं त्यानं. अरे काय बोलतोयस तू? हा काय झालं? थांबला कशा पाहिजे? घेऊन जा की मला सोड, मी सांगतो सोड. हा कोण होता? निखिलचं नवीन होईल ना? निखिलला चायला सुधारणार नाहीये. फुकटचं तलवारी म्हणाला म्हणून स्टाईल मारताय का तुम्ही लोक? अरे हिम्मत है तो बराबरी वागू से लढो. तुम्ही स्वयंपाक काय करता इकडे? आपल्या नाटकाला फक्त 5 दिवस उरले. हो बाई, कोण तुम्ही? कोण मी? छान. तरी तुमच्या नाटकाची विक्रेशन बरोबर सोडा आहे. पण किमान तुमची चांगली मैत्रीण म्हणून तरी मला विसरू नका. खामोश, आम्ही काय बी विसरलो नाही होत. नाही ना विसरला? मग हे पण लक्षात होते. आज 6:30 वाजता प्रॅक्टिस आणि दिस टाइम अराउंड आय वोंट डू इट. दॅट क्लिअर? कोण होती रही? मला बी काही कळ ना. अगं ती नाही, चंपीची मंगळागौर आठवते का तुला? हा, तर त्या मंगळागौरीत बघ तिने नेसलेली राणी कलरची. तिला अजिबात शोभली नाही म्हणा. हा, तर त्याच्यावर पासिंग ऑफिसर आपणच का? मी फोनवर बोलतीये ना, त्या शेंगाचं लागे. शेंगा? हा, तर त्याच्यावर अबोली रंगाची छोटी 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 फुलं होती ना. हा, तसला हातरुमाल हवाय मला. अगं म्हणजे काय, माझ्या साडीला मॅचिंग नाहीये का तर? मॅडम मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो माझं काम. शेंगा नीट सोला आणि कचरा तिकडे टाक. हो पण उद्या संध्याकाळी 6:30 वाजता. छे छे, मला नाही जमणार. अगं म्हणजे काय, तिकीट नाही का काढली आम्ही पिक्चरची? कुठला तो हा, बायको चुकली स्टँडवर. मॅडम झालं हे, आता तरी कामाचं बघा. तुम्हाला विडकाम येतं? विडकाम? अहो ऑफिस आहे का काय मॅडम? करावं लागेल. आसमान में टेण्यों लाखों तारे टेण्यों. 2 टाके उलटे, 1 टाका सरळ. काय? नवीन दिसताय. तुम्हाला कसं कळलं? नीट शिवता येत नाही ना तुम्हाला. पण एकदा तुम्ही इकडं आला की मग तुम्हाला विणकाम, शिवणकाम, भरतकाम, झालं तर भाजी बिजी निवडणं सगळं जमून जाईल. काम काय? अहो मला माझ्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट बनवायचंय, पण ती बाई काय डेथ सर्टिफिकेट. सर्वप्रथम त्यासाठी तुमच्या बायकोचं बर्थ सर्टिफिकेट लागेल. आहे? नाही हो नाही. नाही, काळजी करू नका, मी सगळं बनवतो. बर, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट? तेही नाही. नाही. बर, तेही बनवू. सगळ्यात महत्वाचं त्यांच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट? नाही, तेही नाही. 5,000 द्यावे लागतील. 5,000? 3 सर्टिफिकेट बनवायचे. पण 5,000 म्हणजे तर राहिलं. बरं देतो. 12 दिवसांनी या. 12 दिवसांनी या. आसमान में. हेच ते फडावरचं कारकून लोकांनी लई त्रास देत होतं. का रे माजला का? रहितेला लुबाडून स्वतःच घर वाटतो का रे? हॅलो चंपा, अगो फॅन्सी ड्रेससाठी की नाही मस्त ड्रेस मिळालाय. त्यासाठी निळी भाराबंदी आणि हा चट्ट्यापट्ट्याचं डिझाईन, टोपीचं डिझाईन. हो बाई, लोकांची कामं सोडून काय गुलुगुलू बोलतीया?
कोण तुम्ही? आम्ही तुमचे बाप. हे बघा नैतिकतेचा विचार करताय बरोबर नाही, हो की नाही हो? हे का लोकांची कामं करायला नको त्यांना, घेऊन जा यांना महाराजांकडे. काही मी की नाही काल खूप विचार केला. अरे ऍक्च्युली विचार केला आणि मला पटलं माहितीये. त्या दिवशी मी तुमच्याशी जरा वाईटच वागले ना. पण सॉरी ना रे, प्लीज चला ना. तुम्ही नवीन नाटक ग्रुप नाही ना जॉईन केला? नाही तसं असलं ना तर मी आत्ताच सांगते, हे असले ऍक्टर घेऊन काही होत नाही यार. घर वेगळी थे आपल्याच लोकांकडनं पैसे काढत होते. बाई तुम्ही यांना ओळखता का? तुम्ही नाही ओळखत? अहो नाही. तुम्ही ऍक्टर नाही आहात. अहो हे सरकारी ऑफिस आहे. हे काय चाललंय इथे? मलाही काही कळत नाही हो हे काय चाललंय. हे सोड ना यांना. हो बाई माणसानं आपली कामं करावी. ही बाई आपल्याला कालपासून त्रास देते या. नक्कीच गनिमाच्या गोठातली असणार. बांधा नाही का? अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? मैत्रीण आहे मी तुमची. यांचं काय करायचं? घेऊन जाऊ यांना महाराजांमोर. अहो नाही, थांबा प्लीज, आम्हाला माफ करा. आम्ही असं पुन्हा नाही करणार. हा, ठीक आहे. माफ करा. एकदा माफ करतो, पण पुन्हा असं केलं तर तोफेच्याच तोंडी देऊ. अरे का सोडलंस त्यासनी? अरे जाऊ दे रे त्यांना. पुढे लई महत्वाचे काम आहे. अरे याहून महत्वाचं आणि काय काम? स्वारी. स्वारी पर कसली? आणि कुठं? अरे जरा दमानं घ्या. सांगतो समज. स्वराज्य आलं की जनकल्याण आलंच. बरोबर, पण त्यासाठी दौलत आणायला लागणार. दौलत? पर कशी? लूट. अरे पण लोकांनी लुटणं बरोबर नाही. हे कारकून मी तेच करत होते. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? लोकांनी नवर गनिमाला, सुरतेच्या सुभेदाराला, रयतेला छळून लई दौलत लुटली आता नामर्दानं. नक्की महाराजांच्या घरी हेच असणार. आणि मग काय महाराजांची वाट बघताय वय? चला की हर हर महादेव. मलाच बांधा. खरोखरच म्हणजे तसे कमीच पडले नाही. कमी? अहो पण कमी जास्त तसं रिलेटिव्ह असतं. बघा ना, 2-2 मार्कांनी मुलांच्या ऍडमिशन जातात. त्यांचे मार्क जास्त म्हणायचे का 56% ही मेडिकलची सीट मिळते त्यांचे मार्क जास्त म्हणायचे. आणि खरं सांगू का, आमचा मुलगा असा 50-60% वाला हे आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळे तेव्हापासूनच सगळी तयारी करून ठेवली होती मनाची. आणि प्रश्नच नाही. मी आकडा सांगायचा अवकाश, तुमची सुटकेस तयारच होती, पण तुम्ही याची उगाच तसदी घेतली का? नुसते पैसे पाठवले असते तरी चाललं असतं. अहो आमचं धोरणच आहे बघा, नको आम्हाच टक्के, नको सरासरी. मुलांच्या ऍडमिशन घरच्या घरी पैशाची पेटी येतात आली. पण एक विचारू का, एवढे दिलेत, अजून 15 जर दिले असते तर डायरेक्ट डिग्री हातात ठेवली असती. आमच्या साहेबांना विचारायची कोणाची टाप आहे का? बरोबर आहे. कदम कदम बढ़ाए जा, खुशी की पतंग उडाए जा. तुमचं बरोबर आहे, पण त्याचाही विचार केलाय मी. म्हटलं इथे घाई कुणाला आहे, तेवढाच कॉलेजला जाईल, झालंच तर 2-4 शब्द कानावरही पडतील. नाहीतर कॉलेज लाईफ तरी नक्की एन्जॉय करेल तो. आणि एकदा का प्रॅक्टिसला लागला की मग कुठे वेळ त्याला. अगदी बरोबर. धन्यवाद. अहो धन्यवाद कसले, कर्तव्याचे हे आमचं. अहो जनशिक्षणाचा विडा उचललाय आमच्या साहेबांनी. कराडचं पाणी आहे, कराडचं. आणि तू बस सुरतेचा सुभेदार, पकडा त्याला. कोण सुभेदार? मी मुजुमदार. हे बघा, सुरतेला ऍडमिशन पाहिजे का? मी देईन की, काही नाही दिले तरी चालतील. आम्ही देण्यासाठी नाही, लुटण्यासाठी आलेलो. हे बघा, हे माझे पैसे आहेत. तुम्ही कोण ते लुटून देणार आहे? तू कोण रे आम्हाला अडवणारा? नाही तुझ्या मुसक्या बांधून गावात ना फरफडत नाही तर बघ. आणि हा समजा पैसा काय तुझा आहे वय? हा तर रयतेचा आहे, आणि रयतेच्या पैशावर तुझा अधिकार करावा आला. शिक्षणासाठी एवढे पैसे द्यायलाच लागतात. ही जनरीट आहे.
आम्ही ती पाळतो. पण आम्ही फक्त महाराजांचीच आज्ञा पाळतो आणि त्यांच्या आज्ञेवरूनच कैद करायला आलोय. थांबा, या दोघांना सोडून द्या. अरे हिला तर आपण बांधून ठेवली होती. ही सुटली कशी? ही महाराजांची गुप्तहेर आहे. गुप्त आहे. पण पुरावा काय? ही बघ, महाराजांनी दिलेली माळ. हा ठीक आहे. महाराज तुमच्यावर बेहद्द खुश आहेत. सगळे किल्ले आपल्याच ताब्यात आहेत. आता आपली मोहीम इथेच संपवावी. आता फक्त विश्राम करायचा. आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही आमची काळजी करू नका. तुमची काळजी वाट म्हणजे महाराजांना तुमची काळजी वाट. काळजी कशा पाहिजे? ते तर आमचं कर्तव्यच होतं. बरोबर आहे, पण सततच्या मोहिमेमुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी पडते. त्याच्यामुळे विश्रांती घेतली असती तर बरं झालं. विश्रांती? आता तर नवीन मनसुबे आखायचे आहेत. अजून खूप काम अर्धवट राहिली आहेत. पण महाराजांना असं वाटतं की पुढच्या मोहिमेवर दुसरं कोणी जाऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं कोणीतरी आम्हाला काय धाड भरली हवंय? बाई, महाराजांना आमच्याकडनं एक विनंती कळवा. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. मावळे म्हणून महाराजांचं कार्य तडीस नेणं हे आमचं कर्तव्यच आहे. त्यांना म्हणावं आमची काळजी करू नका. महादेवच महाराजांच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद देईल. त्याच्या दर्शनालाच पुढचं पाऊल टाकू. मुसक्या बांधून घेऊन चला ना यांना. पैसे महाराजांची आज्ञा आहे. सांगून त्यांना पटलं नाही. काय करायचं त्यांनी? हे सायली प्लीज आज नको ना ग प्रॅक्टिस. माझं ना डोकं फिरलंय आज. नको पण नको. फक्त 7 दिवस उरले. हे तू स्क्रिप्ट वाचून पाहिलीस का? कसली कमाल स्क्रिप्ट आहे. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आधी लगीन माझ्या प्रियेचं, मग झालं असतं त्या रायबाचं. आता काय झालं तुझ्या प्रियेला? लगीन हे तिचं लग्न झालं, चला सुटली बिचार. झालं नाही पण होईलच एवढ्या. आम्हाला भेटू येत नाही. तिचा बाप मग त्याच्यात काय चूक आहे? नाहीतरी तू हा असलाय ना नोकरी ना धंदा. मग कोण बाप तुला आपली पोरगी देणार आहे? तुला काय वाटतं ग? हे सगळं काय मी मुद्दामून करतोय? धंदा करायचा आहे ना तर आमचं तीर्थरूप म्हणतात, मराठी माणूस धंद्यात पडला की तो शब्दशः पडतो. व्हेरी ट्रू. शहाणा असशील तर नोकरीला लाग. पण नोकरी काय खाऊ आहे? मराठी माणसाला तर चांगली नोकरी देतं का कोणी? आणि त्यात तिचा बाप नालायक म्हणतो मला. हो आहेच तू नालायक. चायला, ये तुम नहीं तुम्हारे मार्क्स बोल रहे हैं. नाही रे बाबा, उलट कशाला एवढे मार्क्स पडलेत असं झालंय. प्रॉब्लेम आता पुन्हा एकदा प्रॉब्लेम. ए हिचं बरं आहे नाही करे. बाप खोऱ्याने पैसा ओढतोय आणि ही हिंडते नाटकांवरती ते उधळत. तुझे बाबा मला दत्तक घेतील का? दत्तक कशाला? मला की नाही मेडिकलच्या ऍडमिशन साठी फक्त 10 लाख रुपये हवे. 10 लाख? प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये फी आहे तेवढी. मग आता आता काय BSc वगैरे करायचं आणि पाट्या टाकायच्या. आम्हाला तुझ्याकडून किती अपेक्षा होत्या. शिकशील, डॉक्टर होशील, आम्हाला फुकट औषध द्यायची. 2 मार्क यार. चायला फक्त 2 मार्क मिळाली असती ना तर आज मी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असतो. गव्हर्नमेंट शी नमक हराम. गवर्नमेंट की नौकरी की खाते हो और उसी की बदनामी करते हो. अरे शिव्या काय देतोस? चंगळच आहे की तुमची. चंगळ? अरे नकोसा झाला हा जॉब. स्लो सायकलिंगची शर्यत असते ना, तशी शर्यत आहे. सर्वात कमी जो काम करेल तो जिंकला. दिसताना दिसतं रे, गव्हर्नमेंट जॉब आहे, सिक्युअर्ड आहे. मग आता काम कशाला करा? काही पुढे सरकूच द्यायचं नाही. आणि आमच्यासारखे कोणी काम करत असतील तर त्यांनाही करू द्यायचं. कंटाळा आलाय रे सगळ्याचा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. झालं, संपलं एकदाचं. तुमची गाणी ओपन झाली असतील तर नाटकाची प्रॅक्टिस सुरू करू. नाटक जरूर. सासरे बुआ, मुझे मेरी चंद्रिका दे दो सासरे बुआ. पहले आपको 10 लाख रुपए वधू दक्षिणा देनी पडेगी. अरे पण नाच घेणं कायदेशीर गुन्हा होय. मी जर 10 लाख रुपये घेतले नाही तर माझ्या मुलाची ऍडमिशन कशी होणार? म्हणून काय आपल्या शिलावर शिंतोडे उडवून घ्यायचे? तिला नाही रे, चंद्रिका. तुम्हाला लाच घेताना लाज नाही वाटली? मुलीचे बाप असून हुंडा मागतात. हे बघा, शिक्षणासाठी पैसा लागतो आणि म्हणून याच्याकडे नोकरी नाही. आता नोकरी नाही म्हणून की आम्ही लग्नच करायचं नाही का? काहीही असलं तरी प्रश्न तत्वाचा आहे. नाही, प्रश्न ऍडमिशनचा आहे. हे बघा, बऱ्या बोलाना माझी चंद्रिका देणार नसाल तर काय? तर निदान
मला नोकरी लागेपर्यंत तरी मी तर लग्न लावू नका हो. नोकरी कोण देणार आहे तुला नोकरी? सरकार. सरकारी नोकरी अरे फुक्कट मिळाली तरी घेऊ नकोस. चंद्रिकेच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला लागतील. गाईज प्लीज, आपण असली गरिबी करणार नाही. ही सगळी तुला गरिबी वाटते? ऑफकोर्स ए सायली, ह्याच्यावर सुद्धा एक छान नाटक होऊ शकतं बरं का. आपल्याच्याने हे प्रॉब्लेम सुटणार आहेत. मग उगीच इमोशनल होण्यात काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही या स्क्रिप्ट वाचा. हा. आपण की नाही एक ऐतिहासिक नाटक करणार आहे. ऑब्विसली हे असले कपडे काय आम्ही घरी घालून फिरतो? ऐकून घ्या ना. तर आपलं नाटक सुरू होतं जेव्हा प्रतापरावांनी बहलोल खानाला मारायचा विडा उचलला आणि आपल्या सगळ्या सैन्यानिशी ते त्याच्यावर चालून गेले. पण तसं काहीही न करता प्रतापराव परत आले. महाराजांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते प्रचंड संतापले. प्रतापराव, महाराजांनी पत्र पाठवली आहे. श्यामजी पत्र वाचा. क्षमा असावी सरकार, ते आपणास नाही रुचणार. श्यामजी पंत पत्र वाचा. श्रुती धन्य झाल्या शबुनी आपली वार्ता. रण सोडून सेना सागर आमुचे पळता. अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता. भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. श्यामजी, महाराजांनी जिवारी गाव घातलाय. श्यामजी, आपणच जर असे रण सोडून पळणार असू तर स्वराज्याचं स्वप्न कोण साकारणार? गनिमापुढे नांगी डागण्यापरीस मृत्यू स्वीकारावा. सूर्याजी समशेराणा घोडे तयार करा. आपला अपमान बुजवण्यासाठी रक्ताची होळी खेळायची. आज मराठी जातीला लागलेला कलंक गनिमाच्या रक्ताने धुवायचा आहे. श्यामजी, महाराजांना कळवा. जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ, जरी काल विसरलो जरा मराठी जात. हा असा धावतो आज अरी शिबिरात. तव मान करी हा घेऊन शिर करात. गुड, एक नंबर. फक्त तुझं प्रोजेक्शन थोडं कमी पडते. आणि शंतनू, आणि हे काय पोस्टर आहे आणि एनर्जी तो बघा रांझ्याचा पाटील. तो सीन आपण काल केलेला आहे. स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार नामंजूर. हे फंकस पुरे करा आता. हा अन्याय मी खपवून नाही घेणार. स्वतःचे 3 प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करा, मग अन्याय दूर करायच्या गोष्टी करा. अरे बघता काय, चला मोर. हर हर महादेव. अरे, वडावरची काठी. विघ्नेश्वराला साक्षी मानून आम्ही शपथ घेतो. आमच्या शरीरातून निघणाऱ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही स्वराज्यासाठी लढू. आमचे तन, मन, धन स्वराज्यासाठी अर्पण करू. सद्धर्म आणि स्वराज्य यांना स्थापित करण्यासाठीच आम्ही ज्वालेवर स्वार झालो आहोत. मस्त झालेल्यांची मस्तक आसमंतात उडवण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. आपल्या पराक्रमाचा शिक्का आसमानात फडकेल. स्वराज्याच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक पावलावर मार करू. महाराजांना मिळालेल्या
भवानी मातेच्या आशीर्वादाची शपथ. आमच्या तलवारी शत्रूच्या रक्तात भिजतो. आता फक्त एकच लक्ष, एकच ध्येय. आमच्या जीवात जीव असेपर्यंत आता फक्त एकच ध्यास. स्वराज्य, स्वराज्य, स्वराज्य. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शास्त्रो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शास्त्रो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शास्त्रो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या पुढे जे दोन महत्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे वीज टंचाई आणि पाणी प्रश्न. त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही दोन वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत. त्यांचा रिपोर्ट आला की आम्ही योग्य ती कारवाई करूच. मात्र तोपर्यंत जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. विरोधी पक्ष सतत आम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आजच्या स्थितीला आम्ही नव्हे, ते लोकच जबाबदार आहेत. मला बोलायला गट रीता कर, नाहीतर एकेकाची खांडोळी करून टाकेन. असा कसा रीता करू? अजून 5 वर्ष जायची. 5 वर्ष गड आत्ता आमच्या ताब्यात येईल. तुमच्या ताब्यात? तुम्हाला इथं यायची परवानगी कोणी दिली? तू कोण रे आम्हाला परवानगी विचारणारा? मी या जनतेचा पालन करता. अरे असं कसं पालन करता? तू तर गनिम. असल्या गनिमाचा आम्ही नायनाट करणार. त्याच्या आधी जनमत सिद्ध करा. जनमत आमच्याकडूनच आहे. तू बोलून ऐकणार नसशील तर आमची समशेर बोलेल. संशय कशाला? त्यापेक्षा चर्चेने सगळे प्रश्न सुटतील. ही लोकशाही आहे. निजामशाही, आदिलशाही, लोकशाही कुणाला बी नाही जुमानत आम्ही. आम्ही जुमानत नाही, पण आपण राज्य वाटून घेऊ शकतो. असा अर्थमूर्त काय बी नसतं स्वराज्यात. सगळं कसं अखंड काळ्या पाषाणासारखं अभेद्य, कधीही न ढसळणार. सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज करावीच लागते. आणि तुमची आमची युती होणार असेल तर- युती आणि गनिमाशी? अरे जाऊ, असली फितुरी आमच्या रक्तात नाही. मराठी रक्त आहे हे. आज स्वराज्याचा झेंडा रोवणारच. Guys, kill them. Fire. हर हर महादेव. हर हर महादेव. हाँ सुभाष, संसद के चारों ओर सन्नाटे का माहौल बना हुआ है. सरकार ने तुरंत इस हमले के जांच के आदेश दिए हैं, पर सुरक्षा बलों ने ये उम्मीद जताई है कि अगले 24 घंटों में कुछ महत्वपूर्ण सुराग हाथ आ जाएंगे. कैमरामैन सत्यजीत के साथ मैं मोनिका. ब्यूरो रिपोर्ट, जी न्यूज. कोण होते हुए वेडे? वेडे. अन्यायाचा प्रतिकार करणारा हल्ली वेडच समजतात. काय गरज आहे हो क्रांती वगैरे घडवायची? सगळ्या गोष्टींची सवय होते माणसाला. अहो सारखा सारखा लढा द्यायला आपण वेडे थोडीच आहोत. माखारी बळणे नाही मराठी शील. विसरला महाशय काय लावितात जात? हे फक्त ऐकून हा असा धावतो आजारी शिबिरात. तव मान करी हा घेऊन शिर करात. असं म्हणणारे ते करून दाखवणार. कोण होते ते? शंतनू मोदी, अमेय राय, नागो ओळखीची वाटते. ज्ञानातून उसळ विद्यार्थिनी, लेखिका आणि दिग्दर्शिका सायली तामणे
निर्मिती पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी ज्ञानातून उसाळे हे आपल्या एक मिनिट ब्लॅकआउट एक मिनिट थांबाल का? फोर थ्री टू वन म्युझिक हा चालू कर तिकडून ये. फिलहाल इस पहेली को सुलझाना सबसे जरूरी हो गया है. बस बस कळलं ना मला भी काही कळलं ना मला भी काही कळलं ना लाइट जब खुली आया था ना तभी थे ऑलमोस्ट 24 तक